काय हे लंके मॅडम? हा नीट बघून चाला. हा आता हे सांडलेलं पाणी बघून मॅडम माझी अजून तासते. अजून म्हणजे काय केलं तुम्ही गुणाजी? ते जाऊ द्या, ते सोडा. लंके मॅडम मला एक सांगाल खरं खरं? हो विचारा. हे कमिटमेंट कोण आहे? कुठं सापडत? अहो मगासपासून शोधतोय. आपल्या कपाटात शोधलं, आपल्या ड्रायव्हर मध्ये शोधलं, कुठं सापडतच नाही. शेवटी कमिटमेंट म्हणून आवाज पण दिला, पण कोणी ओपन बोलायला तयार नाही. तुम्ही पण ना गुणाजी अगदी वेडेच. आमचे हे पण असेच वेडे आहेत. मॅडम तुम्ही हसणं थांबवा. बुडबुलेबाई माझ्यावरती लय चिडल्यात. काय पण झालं तरी कमिटमेंट हवीच असं म्हणाल्यात. अहो माझ्यावर पण लई 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 चिडलेत. कशामुळे एवढ्या चिडलेत? चालत्या व्हा म्हणाल्या मला. मला आणि माझ्या कवितेला किती वाईट वाटलं असेल. मॅडम मला वाटतंय बाहेर काहीतरी पलटी गेम पडला असेल. अहो नाहीतर एवढ्या थोडीच रागवत्यात. अहो पण असं हे किती वेळ चालणार? कोणीतरी शांत करायला नको का त्यांना? कोण करणार आहे? हे फक्त एकच आदमी कर सकता है. कोण? मैं. समजलंय, सगळं काही समजलंय. आपल्या मॅडम चिडल्यात ना. अहो तो कापूर असतो ना, कापूर तो कसा हवेमध्ये उडून जातो, तसा आपल्या मॅडमचा राग 2 मिनिटांमध्ये घालवतो का नाही बघा. चिडलेल्या बायकांना शांत करणं हे परफेक्ट येतं मदन म्हात्रेला. बस आता काय बी टेन्शन नाही बघा. आणि तुम्हाला सांगतो म्हात्रे सर म्हणजे एक नंबर डॅशिंग माणूस. तुम्ही मॅनेज करू शकत नाही असं जगात काय आहे? अहो तुम्ही सगळं करू शकता. अहो तुम्ही म्हणजे एक नंबर राजा आदमी बघा. हा आता ते परवा दिवशी मोहन सरांनी थोडस हाणलं नाही, पण हे आपल्यासाठी हिरो मदन सरच. आता कधी कधी हिरो पण मार खात्यात की. गुणाजी फार तोंड सुटलंय का? म्यूट करून टाके ना कायमचं, म्यूट करून टाके. नाही माझ्याशी वाईटपणा घेऊ नको, शेवटचं सांगतोय. सॉरी ते चुकून बोल. तो जाड्या आलाय का? मोहन सर नाही. गुणाजी तो आला की फक्त सांग मला. आज तुझ्या त्या मोहन सरांचे सगळे हिशोब व्याजासकट चुकते करतो. परवाच धडा शिकवला असता रे त्याला. वाचला माझ्यावर उचलतो. मॅडम तो आज चालतील त्याच्या पायावर, पण घरी चालत जाणार नाही. मग समजेल तुम्हाला. आज मोहन तू तो गया रे, तू तो लंबे के लिए गया. नमस्ते म्हात्रे सर, शुभ प्रभात. मला जाऊ दे ना, मला उशीर होतोय. अरे आज तर तुझ्यासाठी मी खास वेळ काढून आलोय रे मोनू. हो का? पण मला क्लास घ्यायचा आहे. नाही येऊ देणार. ठीक आहे, तुम्ही या वर्गावर नाही जाऊ देणार, मी त्या वर्गावर जाऊन शिकवतो. सब रास्ते बंद है मोहन. असं काय करताय गुणाजी? ऐका माझं. सब रास्ते बंद. बेकार गुतला असतो. अरे काय कुठे गेली तुझी पॉवर? बोल ना. काय या घामाबरोबर उडून गेली? गुणाजी तुम्ही सांगा ना, मी काय केलेलं नाही. असं काय करत सर? काय करायचं ते बोला. असं काय करायचं? काय हातपाय धरायचे? याचा आज क्लासमध्येच नाही पंचनामा केला ना, नावाचा मदन म्हात्रे. म्हात्रे सर ऐका. काय एखाद्याच्या केबिन मध्ये शिरताना नॉक करून परवानगी घेऊन यायचं असतं, एवढंही लक्षात नाही का हो तुमच्या? नाही लक्षात. हल्ली म्हणा काहीच लक्षात राहत नाही तुमच्या. कमिटमेंट नावाची काही गोष्ट असते हेही माहित नसेल ना तुम्हाला? माहिती आहे ना मॅडम, कमिटमेंट माहिती आहे. मग ती पाळावी लागते हेही माहिती आहे का? मॅडम त्याचं काय? वारंवार कमिटमेंट देऊन न पाळणारी माणसं अजिबात आवडत नाहीत मला. बरोबर. पण काय झालं माहितीये का मॅडम? मी तुम्हाला विचारलं तुमचं काय झालं? नाही.
तुमचं काय झालं हे ऐकण्यात मला अजिबात रस नाहीये. नाही रस नाही बरोबर, पण काय झालं माहितीये का, काय मला रिक्षात मिळत नव्हती आणि मिळाली ते टायर पंक्चर झाला. तुमच्या रिक्षेचा टायर पंक्चर हो किंवा तुमचं हँडल तुटो, माझं त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तुम्ही जाऊ शकता. हो काय मॅडम, पण मी जाऊ शकत नाही ना, काय करता. काय वाह्यातपणा आहे हा. बघा ना काय चाललंय अष्टपुत्रे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना, मला तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये. निघा तुम्ही. पण मॅडम तुम्ही मला बोलवलं म्हणून मी आलो ना. मी कधी तुम्हाला बोलवलं. काय चाललंय अष्टपुत्रे. हो खरं तुम्ही कशाला बोलवाल. निघा इथून. मला आत्ता तुमच्याशी बोलण्यात अजिबात रस नाहीये. बरं मॅडम तुम्ही काम करताय का, म्हणजे नोट्स काढताय का. मग तुमच्या वेळी हवं तर मी नोट्स काढतो, म्हणजे तुम्ही दुसरं काम करू शकाल. म्हणजे तुमचा वर्कलोड कमी करेन मी. काही एक गरज नाही. माझी कामं करायला मी समर्थ आहे. तुम्ही प्लीज जा. हो अष्टपुत्रे, अश्वत्थ काय बालिशपणा चालवलाय तुम्ही. तुम्ही जाता की गुणाजीला बोलवू. नाही नाही, गुणाजीला बोलवू नका. गुणाजीला बोलवलं तर मदन पण काय ऑलरेडी लेट आलात. हो. आता जाऊन जरा काहीतरी कामं तरी करा. मॅडम माझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ना, आणि समजून घ्यायला कोणीच नाही हो. बरोबर असं वाटतं. म्हणजे काय सांगू तुम्हाला माझे प्रॉब्लेम्स. हो अष्टपुत्र, मी इकडे लोकांचे पर्सनल प्रॉब्लेम्स ऐकायला आले आहे का. आपले पर्सनल प्रॉब्लेम्स ना घरी ठेवून यायचे. आपण प्रोफेशनल जगात काम करतो की नाही, मग प्रोफेशनल संबंध ठेवायचे. नाही मॅडम तुमचा रोग कळतोय मला, म्हणजे मीच तुम्हाला मेसेज करून सांगतो भेटूया. पण काय आहे मॅडम, माझ्या घरी अडचणीच इतक्या येतात. म्हणजे एक अडचण संपली की दुसरी अडचण आव असून समोर उभी राहते. जीव नकोसा झालाय हो, अगदी कंटाळा आलाय. काय मॅडम, जीवनात कोणीतरी साथ द्यायला बरोबर पाहिजे. विश्वासानं साथ देणारा कोणीतरी असेल ना मॅडम, तर माणूस कुठल्याही प्रॉब्लेमला तोंड देऊ शकतो. पण हात धरणारा कोणीतरी पाहिजे मॅडम. हो का. अहो पण हे सगळं तुमच्याकडे ऑलरेडी आहे. नाही म्हणजे तुमच्याकडे बऱ्याच मैत्रिणी आहेत जे तुमचे कॉल रिसीव्ह करतात आणि म्हणतात की मोहन नाहीये, किंवा ज्यांच्या सोबत तुम्ही हातात हात धरून चालत असता. मग कसला आला एकटेपणा तुम्हाला. त्यांच्याशी बोला, त्यांना सांगा. नाही मॅडम, ते हातात हात म्हणजे मॅडम नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तसं नाहीये मॅडम. मी तुम्हाला सांगतो काय झालं. मी तुम्हाला बसायला सांगितलं का. नाही. इनफ इज इनफ. त्रास द्यायची नाही, एक मर्यादा असते आणि तुम्ही ती लाईन क्रॉस केली आहे. शब्द पाळता येत नाही मग देता कशाला. आपण कोणाला तरी शब्द दिलाय, वेळ दिली आहे, याचं तरी भान ठेवा. स्वतःची नसली तरी दुसऱ्याच्या वेळेची आणि भावनांची तरी किंमत ठेवावी. एवढीही तुमच्यात समज नसेल असं वाटलं नव्हतं मला अष्टपुत्री. ते काही नाही, तुम्ही निघा हो. तुम्ही जाता वर्गात की मी निघू. नाही मॅडम, केबिन तुमची आहे, तुम्ही कशाला उठताय. मी जातो. निघा. जायलाच पाहिजे. वेलकम वेलकम. वेलकम मोहन अष्टपुत्रे, वेलकम. नमस्कार. अरे किती लपशील, किती पळशील, शेवटी सापडलासच ना. बघा मात्र सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तुमची पाहिजे तर जाहीर माफी मागायला तयार आहे. एक गप्पे, बंद कर तुझं रडगाणं. तुझ्या माफीचं काय लोणचं घालू का रे. हा ते झालंच. त्या दिवशी बरं वाघ झाला होता तुझा. वाघ झाला, टारकाळ्या पडत होता. आणि आता काय शेळी झाली का तुझी. शेळी झाली. बोले मॅडम. मोहन, मोहन दारुगड, दारुगड मोहन. नाही नाही मात्र सर, मी नाही दारू काढणार. प्लीज मला मारू नका, मी बाहेर नाही येणार आता. मोहन दार उघड, नाहीतर आत घुसून या खोलीत हाणील तुला. नाही पण मी नाही बाहेर येणार. मात्र सर प्लीज 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 मला मारू नका, मी नाही बाहेर येणार. ठीक आहे ना, बघू किती वेळ थांबतो आज ते. मी थांबतो इथे वाट बघत तुझी. किती वेळ थांबेल हा. कधी ना कधी तर येईलच ना बाहेर. अरे बापरे, आज काय मात्र सर मला जिवंत सोडत नाही. सगळं त्या मधूमुळे होत आहे.
ही काहीतरी नसते प्रताप करते आणि मला तोफेच्या तोंडी जावं लागतं. किती वेळ इथे उभं राहणार. तुझा मोहन सर गेला आज. हॅलो, हा या ना, मी आहे इथेच आहे. मात्र सर गेले असतील बहुतेक. हे मोनू, नमस्कार नमस्कार सतीशचे पप्पा, नमस्कार. हो, माझ्या मुलाचं नाव धनंजय आहे. हो का? नाही नाही, असेल धनंजय असेल, पण मी काय नाही लाडाने त्याला सतीश म्हणतो. काय? राजा भाऊ, तुम्हाला सांगतो, तुमचा मुलगा म्हणजे काय कमाल आहे. तुम्हाला सांगतो, अहो रेग्युलर क्लासला येतो, सगळी लेक्चर्स मन लावून ऐकतो, अभ्यासात काय हुशार आहे. आणि सांगतो ना, इतिहास मी शिकवलाय. तुमचा मुलगा इतिहास घडवणार, तुम्हाला सांगतो. म्हणजे तुमचा मुलगा तुमचं नाव काढणार. तुम्ही माझ्याकडनं लिहून घ्या. हो सर, तुम्ही बरे आहात ना? माझा मुलगा गेल्या 8 महिन्यापासून क्लासमध्ये आलेलाच नाहीये आणि एकही टेस्ट दिलेली नाही त्याने. म्हणून तर गोडबोले बाईंनी मला इथे बोलावून घेतलंय. हो का? हो, तुमचं डोकं ठिकाणावर नाही म्हटल्यावर आमची मुलं काय घडणार? हे बघा, आता मी तुमची तक्रार करतोय मॅडमकडे. अहो नको. हे बघा, माझं नाव राजा हो नाहीये, मग माझं नाव सतीश आहे. हो का? हा, मी निघालो. अहो हा काय निघाला? अहो निघू नका. ऐका मला राजा भाऊ, राजा भाऊ. अरे मोनू, काय? हा झाले म्हणजे तुझे पळायचे लपायचे सगळे मार्ग संपले का? हे बघा म्हात्रे सर, आपण दोघही शिक्षक आहोत आणि शिक्षकांनी भर क्लासमध्ये अशी मारामारी करणं चांगलं आहे का? तुम्ही मला सांगा. मग परवाच्या दिवशी तू माझ्या कानाखाली मारली तेव्हा ही अक्कल नाही आली का रे तुला? सर मी नाही. अरे मोनू, गेल्या 17 वर्षात कोणाची टाप नाही झाली रे या मदन म्हात्रेच्या अंगाला टच करायची, आणि तू माझ्या कानाखाली मारलीस. अरे तू इतर कुठलाही गुन्हा केला असताना मी तुला माफ केला असता, पण या गुन्ह्याबद्दल तू तर गेला रे मोनू. मदन सर, कोणीतरी आलंय तुम्हाला भेटायला. हो, हा, हे खाली करा, वाईट दिसत. पारवे, हीच वेळ सापडली का तुला? मोनू, वाचला तू आता, पण आज काही तुला मी सोडत नाही. सर असं आज तू तुझ्या घरी पायी चालत जाणार नाही. जब्बाने आपली जबानी. भेट तू बाहेर. ये रे. देवा, वाचवलंस रे बाबा. काय रे, काय अपडेट? खुराणा साहेबांशी बोलणं झालं काय? हे होईल हो. पण आधी मला जरा माहिती तर गोळा करू दे. कसली माहिती हवी रे तुला? हो, असं काय करताय? सगळी इन्फॉर्मेशन मला खुराना साहेबांना द्यावी लागते, आणि साहेब ना व्यवहाराच्या बाबतीत ना एकदम कडक आहेत. फुल तयारीनिशी जावं लागतं त्यांच्या समोर. हे बघ, तू आता त्यांना फक्त एवढंच सांग की आमच्या मॅडमला शाळा उघडायची. त्यांच्या बापाचं, आय मीन टू से, त्यांच्या वडिलांचं एक स्वप्न होतं की त्यांची शाळा असावी, पण ते स्वप्न पूर्ण व्हायच्या आधीच ते वारले. आता त्यांचं स्वप्न आमच्या या मॅडमला पूर्ण करायचं. पारवे, अशा मुली आहेत ना, बावट असतात एक नंबर. अरे आजकालच्या जमान्यामध्ये आदर्श शाळा उघडायची, आदर्श विद्यार्थी घडवायचे, अशी काहीतरी फालतू इतिहास जमा झालेली स्वप्न बघायची आणि आजच्या जमान्यामध्ये शाळा चालवायची. हे शक्य आहे का? करेक्ट आहे तुमचं. या सगळ्या बाबतीत तुमचा हेतू क्लीन आहे ना? ए पारवे, एजंट आहेस ना, मग एजंटनी करायची असतात ना तीच मधली कामं करायची बरं का. फार पोटात घुसून माहिती काढायला जाऊ नको. माझ्यासाठी नाही हो. काय आहे ना, ही सगळी इन्फॉर्मेशन खुराना साहेबांना द्यावी लागते. त्यांना सगळं क्लिअर असेल ना तर बरं असतंय. त्यांच्याशी काय बोलायचं ना ते बोलतो मी. हे बघ, त्यांना एज्युकेशनल सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे ना, मग इथे टाका ना फायनान्स. माझ्या ओळखीमुळे जर ही शाळा उभी राहत असेल ना, तर शाळा पण माझी आणि गोडबोले मॅडम पण माझीच. म्हात्रे सर, मॅडम, कोण आहेत ते?
मी पारवे, श्रीकांत पारवे. ते म्हात्रे सरांनी तुम्हाला. मॅडम मी तुमच्याशी बोलणारच होतो. एका महत्वाच्या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये तुमच्याशी चर्चा करण्यासाठी मीच यांना बोलवलं. आता वेळ नाहीये, नंतर आहे. मॅडम तुमचा ड्रीम प्रोजेक्ट शाळेच्या संदर्भात बोलूयात ना मॅडम? अरे या मॅडम, येत आहे ना? या. तर आजचा आपला धडा आहे आग्र्याहून सुटका. सगळ्यांनी पुस्तक आणलेत का? अजिबात उघडू नका. मी तुम्हाला आज छत्रपती शिवाजी महाराजांची एक गोष्ट सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शौर्याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण शिवाजी महाराज जेव्हा औरंगजेबाच्या दरबारात आग्र्याला गेले होते तेव्हा त्यांच्यावर फार कठीण प्रसंग गुदरला होता. म्हणजे त्याच्यातून त्यांची सुटका कशी होणार असा सगळ्यांना प्रश्न पडला होता. महाराज स्वतः काळजीत होते खरंच, पण असं होतं कधी कधी. संकट जेव्हा असं चारी बाजूनी आपल्यावर येतं तेव्हा त्यातून आपली सुटका कशी होणार हा प्रश्न आपल्याला पडतोच पडतो. मॅडम मीट मिस्टर पारवे. मॅडम यांचे आणि माझे खूप चांगले संबंध आहेत अनेक वर्षांपासूनचे. यांच्या माहितीमध्ये एक गृहस्थ आहे, इन्व्हेस्टर आहे, आणि त्यांच्याशी मागे एकदा बोलणं झालं होतं. मिस्टर DK खुराना त्यांचं नाव. आणि ते आपल्या शाळेच्या उभारणीच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे. काय? अहो काय सांगताय काय म्हात्रे सर? हो मॅडम. थँक्यू सो मच मिस्टर पारवे. मिस्टर पारवे, माझ्या बाबांचं एक स्वप्न होतं. एक आदर्श शाळा आणि आदर्श विद्यार्थी घडवायचे. हे मला म्हणाले मगाशी. गनिम त्याची चाल रचत होता. चारी बाजूनी असं जाळं विणत होता. आणि महाराजांची सुटका कशी होणार असा सगळ्यांना प्रश्न पडत होता. चारी बाजूनी नुसती संकट येत होती आणि सगळेजण हेच प्रार्थना करत होते, यातनं वाचू दे, यातनं सुटका होऊ दे, माझी मदन म्हात्रे पासून सुटका होऊ दे. सर, आमची मुलं फार सिन्सिअर आहेत आणि त्यांच्या रिझल्टचा आलेख कायम वाढतच जाणार. शिवाय आमचे शिक्षक सगळे वेल क्वालिफाईड आहेत. आणि शेवटी महाराजांनी अत्यंत हुशारीने एक युक्ती शोधून काढली. त्यांनी असं पसरवलं की आपली प्रकृती बरी नाही आणि आपल्या प्रकृतीस आराम पडावा म्हणून गोरगरिबांना मिठाई वाटायला परमिशन द्यावी, म्हणजे परवानगी द्यावी, असं त्यांनी औरंगजेबाला विचारलं. औरंगजेबांनी ती परवानगी दिली तेव्हा रोज मोठे मोठे पेटारे त्याच्यात मिठाई भरून महालात रवाना व्हायची. एक दिवस महाराजांनी काय केलं, त्यातल्या एका पेटाऱ्यात स्वतः बसले आणि आपल्या डोक्यावर अशी मिठाई ठेवली आणि औरंगजेबाच्या नजर कैदेतून पोमारा केला. पळून गेले. औरंगजेब आणि त्याच्या सैनिकांना कळलंच नाही महाराज कधी निसटले ते. धन्य ते महाराज आणि धन्य त्यांचं साहस. तेव्हा मुलांना थोडक्यात महत्वाचं काय, संकट काळात सुद्धा बुद्धीवर विश्वास ठेवून त्यातून मार्ग काढता आला पाहिजे. बरं, मग आपण कसं पुढे जाऊया? ते तुम्ही टेन्शन घेऊ नका. सरकारी माणसं आणि त्यांची प्रोसिजर हे सगळं मी मॅनेज करतो. मॅनेज? नाही मॅडम, मॅनेज म्हणजे काय आहे, शाळेची परमिशन घ्यायची म्हणजे खूप साऱ्या लिगल फॉर्मॅलिटीज, प्रोसिजर, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत ना. आणि त्यांचे बरेच कॉन्टॅक्ट्स आहेत, हे त्या अर्थी मॅनेज करतील असं म्हणायचंय त्यांना, हो की नाही? हो. बर बर. हे पहा, तुम्ही ते सगळं माझ्यावरती सोडा. झालंच म्हणून समजा. आता फक्त एक करा, लवकरात लवकर खुराना साहेबांची मीटिंग फिक्स करा. मी घालतोच त्यांच्या कानावरती आणि ते काय माझ्या शब्दाबाहेर नाही. पण हे का, साहेब व्यवहाराच्या बाबतीत खूप कडक आहेत आणि वेळेचे पक्के आहेत. जरा का टाइम इकडचा तिकडं झाला की मग सगळं विस्कट. आणि हो, एक हंग्री प्रेझेंटेशन देऊन टाका त्यांना, मग काहीच प्रॉब्लेम नाही. चालेल, मग आपण घाईत कामाला लागूया. पारवे या तुम्ही. मॅडम मी यांना सोडतो. हो. या. म्हात्रे सर, हे सगळं घडेल याची आशाच सोडून दिली होती. हे सगळं फक्त तुमच्यामुळे शक्य झालं. थँक्यू सो मच.
नाही म्हणजे तुम्ही पाहिलेलं स्वप्न तुमच्या वडिलांचंही स्वप्न होतं ते, आणि हे स्वप्न मी माझं स्वप्न म्हणून पूर्ण करेन. फक्त एक रिक्वेस्ट आहे मॅडम, आपल्यामध्ये प्लीज, थँक्यू हे शब्द नकोत आता. बर येऊ मी आता. थँक्यू.